आ कांदा गेला डोळ्यात. काही ना भेल खायची आहे ना. आ लय दुखू राहिलं. भेल खायची आहे की नाही. मग चल उठून बस. चल लवकर ये. चल ये बाळा. आमच्या डुगूच्या डोळ्यात कांदा गेला तर रडत आहे डुगू आमची. चल बेटा पटकन चल. माझ्या मम्मीची तब्येत खराब होती तर माझे पप्पा बेल करत आहे. चला भाऊ माझे पप्पा कसे बेल करतात. कुठे चला तू संभाषण त्यातलं तुमचं इथंच घे. समाज एक काम कर, त्या ग्लास मध्ये पाणी आणि इथंच दोन काढतो. पहिले तोडा लागेल ना. दे ना. अरे यार निघून नाही राहिला तो. तू इथं आणि ते पन्नी आण दे इकडं. घी आणली का तुम्ही घी? आता एक काम कर, एक ग्लास पाणी आण अजूनचे, म्हणजे त्याच्यात दोन काढतो मी ते. चालते. तुझ्या उष्टा मध्ये चालते, तुझ्या मुंगी काय चालते की चालत चालते. एक डब्बा घे तिथून. त्या टोपल्याचा एका डब्बा पाय. हे गंज आहे. हा गंज माझ्या इकडे तुला जमते काय भेल. आ डुगू जमते का पप्पाले भेल. वाव सवार. हॅलो मम्मा. धुवा लागते, त्यात माती किती लागून येते. धुवा लागते बेटा. हाताने काम कापता चाकू आहे ना. पाहिला पप्पा हाताने जर लागलं ना जर लागली तर लागला दवाखान्यात घेऊन जातो. दवाखान्यात काय तुला तुम्हाला तर 1000 कलरचा दवाखाना करून मी. कापता येते का ते काढून टाक जा. हा त्याच्यासाठी आपलं करशील का? करतो ना. बेटर आहे का आता. 4-5 आप्पे होतील त्याच्यात आता. आणि ऍपल खातो काय? अरे यार भाजी डुगू कांदा पण कापून येतो. मग कशी करत असेल ना मम्मी. एका दिवसात हवा निघाली काय. निकल गई हवा. कसा बी टाका ना कांदा, कसा बी चालते ना. तो जास्त जाडा झाला तर काय चांगला नाही. बारीक बारीक कट करायला. मुरमुऱ्याचं पाकीट कुठे आहे? ते काय द्या ना मला. त्याच्यातले काही सध्याचे मग आणखीन लागले मी याच्यातले टाकू शकतो. लय जाडा होऊन राहिला हो कांदा. द्या कापू काय मी. ते मम्मीला दे मला कांदा कापेल. दोघे बरं तुम्ही द्या बरं मला पावशी द्या, मी पावशीनं कापतो. हे घे. हे कांदा व्हिडिओ मी दाखव. मी पाय हो पप्पा मस्त भेल बनवून राहिले. काय चिवडा टाकला पप्पानं, सांबार टाकला, कांदा टमाटर. चले मस्त झालं. आता नाही झालं. आता नाही जात डोळ्यात आपण ना, म्हणून तो डोळ्यात गेला. पाय कांदा पण डोळ्यात गेला. माझ्या पण गेलता बेटा, मी कापला ना. तेल कमी झालं. थोडंसं तेल टाकू पाहिजे. तेल टाका, थोडं मीठ टाका. मीठ टाकलं. मीठ टाकलं थोडं जवळ टाकलं. आता मस्त डुगू खाईन भेल. खाशील ना बेटा. क्या बेले डुगू देख. अरे 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 डुगू बा कशी बेल खाऊ राहिली. गंदे गंदे बॅड हॅबिट. ते पप्पा अजून तेल टाकतात ना. थोडंसं तेल राहिलं त्यात टाकायचं आणि इकडे त्यात तिखट मीठ टाकायची राहील. कशी झाली भेल. बाप्पा रे, पप्पाच चांगली बनवतात ना, मग पप्पाला बनवायला लावायचं. पण कांदा चिरला ना, पण डोळ्यात गेला पूर्ण कांदा तो.
हाल लागले दोघं बापले कायचे. मम्मीची तब्येत खराब होय होय तर है ना. मम्मी ते आप्याने बनवले. अरे यार मला बरं नाही वाटत आहे ना दोघं. बनव ना. किती ते पडेल 2-4 आपेच आहे ते. मी टाकून देतो. मला सगळं पप्पा शिकवतात. तांबडू एका प्लेट मध्ये देतो तुला काम त्यात नको. त्यात नसा खात बेटा. मुरमुरा पडला मुरमुरा. हा आता खाय आता पप्पा सांग. मला टिफिनच गंदा. आता खाऊन पण कसं झालं आता. मस्त मस्त झालं. हे डुग्गूच्या मम्मीची बेल आहे. हे मी नाही डुग्गू खात आहे. ना सध्या. मला डुग्गूच्या कसतरी होऊन मम्मीची राहिलं. बेल आहे. मी नंतर खाईन. बरं नाही वाटू राहिलं. देऊन देऊ मध्ये नाही घातला. तुम्ही खा. चम्मच घ्या ना. बस आताच ठीक आहे. असे भिडले दोघं बापले भाऊ भेल खायले. डुग्गूला थोडासा मॅगी मसाला टाकला मी. म्हणून मस्त वाटलं नाही. थोडीशी पण खट्टी मॅगी पाहिजे. मसाला कुठं होता. ह्याच्या डब्यातला मॅगी मसाला होता तो. तो दुसरा मसाला आहे. सांबार सांबार खाऊन राहिले पप्पा. कशी झाली भेल. नंबर मस्त झाली. मी कशी बनवत असतो डुगू. सगळाच थंड. बापरे कांदा अजून पण डोळ्यात चालला मग. तिकडे आहे तर हे घ्या बरं कांदा. लय जळा जळा कापला तुम्ही. चांगली झाली पण. कांदा नाही लय तिखट कांदा आहे. भेल चांगली झाली पण कांदा लय झाला त्याच्यात. कांदा कांदा हा कांदा कांदा काढून देतो मी. कांदा काढून काढून देता का तिला. टमाटरनं तर चांगलं लागतं डुगू ते. चटणी किती मम्मा पप्पाच्या ह्याच्यात. पप्पाच्या ह्याच्यात 25 होती. 17 आहे. 70 नाही. 17. 17 18 आता कशी लागते सांग बिना कांद्याची. प्लेट बदलली आपली. एक्सचेंज. आले कांदे तरी आले. थोडे किंचित थोडे थोडे ते. मला नाही आवडत. काय होतं डुगू. नाक. हे पोटी भेल खाता खाता पादून जाईल. मस्त भेल खाणं चालली. खाल्ली राहिली. माझा जीव कसा तरी करत आहे रे बेटा. या भेल खायला तुम्ही पण सगळे. आणि आम्ही आता व्हिडिओ बनवणं चालू केलेला आहे. काही चुकलं तर आम्हाला सांगत जा. बाय कर ठेवू. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. तोपर्यंत भेल का तुम्ही दोघं. तेपर्यंत आम्ही भेल खातो मस्त.